बाहेरून कोणीतरी उद्योगपती येणार, तुमच्याकडच्या जमिनी घेणार, तुमच्याकडचे धंदे घेणार आणि वाटेल तो थैमान घालणार. आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने. तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात, शहरामध्ये राहणारे नक्षल. तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला, तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं. एकदा करूच देत. या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार. उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत. कोण कुठे येतोय काही पत्ताच लागत नाहीये. कुठून रस्ता, म्हणजे या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. कोणी त्याच्या खोलात जाऊन बघायला तयार नाही, कोणी त्याच्या खोलात जाऊन विचार करायला तयार नाही की ह्याच्या पुढे काय होणार आपलं. थोडक्यात जमिनी विकायच्या, तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग ते पण काढायला मोकळेच आहेत. सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो. मग अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं. अहो रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. वेगळेच विषय आणायचे. आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे. भरवू देत. व्यापाराच्या चोपड्यांमधलं, पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी, इथे भांडणं व्हावी, त्यातनं आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल, याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. होणार नाही. आम्हाला जे पाहिजे तेच आम्ही करू, तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही करणार नाही, बिलकुल करणार नाही. ज्या वेळेला समजेल की तुमच्या कृतीतनं महाराष्ट्राला नख लागतंय, त्यावेळेला अंगावरतीच येऊ. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.